नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 9वी मराठीचा 18वा पाठ हसरे दुःख याचा स्वाध्याय आत्ता आपण सोडवणार आहोत. तर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातून आहे. प्रश्न क्रमांक 1, आकृतीत दिलेल्या प्रसंगाबाबत माहिती लिहून आकृतीबंध पूर्ण करा. लिली हार्लेच्या गायनाचा प्रेक्षागृहावर होणारा परिणाम. त्याचं उत्तर, सर्व प्रेक्षागृहाची नजर तिच्यावर खिळली होती. सर्व श्रोत्यांचे भान हरपून गेले होते. 3, सारे श्रोते जीवाचा कान करून ऐकत होते. प्रेक्षागृहातील विपरीत घटना. उत्तर, 1, लिलीचा आवाज एकदम चिरकला गेला, त्यामुळे तो काही गेला तिच्या कंठातून फुटेना. 2, तिचा आवाज आतल्या आत विरून जाऊ लागले. 3, लिलीच्या स्वरांनी वाद्यवृंदांची साथ सोडून दिली. 4, बसके स्वर लिलीच्या कंठातून बाहेर येत नव्हते. प्रश्न क्रमांक 2, खाली दिलेल्या घटनांचा परिणाम लिहा. घटना, चार्लीने जॅक जोन्स म्हणायला सुरुवात केली. त्याला वाद्यवृंद साथ देऊ लागले. परिणाम, प्रेक्षागृहात वाद्यवृंदांचे स्वर घुमू लागले. परिणाम, थिएटर स्वरांनी भरून गेले. आणि 3, प्रेक्षागृहातील आरोळ्या स्टेज मॅनेजरने ऐकल्या. मॅनेजर धावत पळत स्टेजवर आला आणि चार्ली जवळ उभा राहून गोंधळून लिलीकडे पाहू लागला. प्रश्न क्रमांक 3, कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात उपयोग करा. 1, आंब्याच्या झाडाचे पालक समोरून येताना दिसत कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली. उत्तर, आंब्याच्या झाडाचे पालक समोरून येताना दिसतात कैऱ्या पाडणाऱ्या मुलांचा चेहरा पांढरा फटफटीत पडला. 2, शालेय स्नेह संमेलनात प्राचीने स्टेजवर पहिले पाऊल टाकले. उत्तर, शालेय स्नेह संमेलनात प्राचीने स्टेजवर पदार्पण केले. 3, दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे थक्क झाले. उत्तर, दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे स्तिमित झाले. 4, गुणवान माणसांचा अनादर करू नये. उत्तर, गुणवान माणसांची अवहेलना करू नये. प्रश्न क्रमांक ब, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. 1, तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला. उत्तर, तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकलीने सावरला. 2, तिच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही. उत्तर, त्याच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही. 3, नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते. उत्तर, नर्तकाचे नृत्य प्रेक्षणीय होते. 4, सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायकाच्या गायनाने रंगला. उत्तर, सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायिकेच्या गायनाने रंगला. प्रश्न 4 आहे स्वमत. 1, चार्लीच्या तुम्हाला जाणवलेल्या गुणांचे वर्णन तुमच्या शब्दात करा. चार्ली हा मुळातच गुणी कलावंत होता. आपली ही ओळख त्याने पदार्पणातच करून घेतली. त्या दिवशी आई गात असताना तो एकाग्रतेने गाणे ऐकत होता. मला तर वाटते की तो आईबरोबर मनातल्या मनात गाणे गात असावा. यासाठी एकाग्रता राखण्याची व आपल्या आवडत्या विषयाशी एकरूप होण्याची क्षमता लागते. ती चार्लीकडे होती. रंगमंचावरून प्रत्यक्ष गाण्याची वेळ आली तेव्हा चार्लीने ते यशस्वीरीतीने गायले. त्याचे कारण, त्याला कार्यक्रम सादर करायचा नव्हता, त्याला गायचे होते. त्याच्यात गायनाची उर्मी होती. तो त्या गाण्याशी एकरूप झाला म्हणून तो गाऊ शकला. पैशांचा पाऊस पडला तेव्हा त्याने पैसे गोळा करायला सुरुवात केली. प्रेक्षकांनीही तसे सांगितले. हा त्याच्या मनाचा निरागसपणा, निष्पापपणा होता. तो कलावंत होता. कलेची उर्मी त्याच्यात होती म्हणून त्याने नाचून दाखवले, नकला करून दाखवल्या. हे सर्व त्याने निरीक्षणातून मिळवलेले होते. त्याची निरीक्षण क्षमता अफाट होती. एकंदरीतच पदार्पणातच त्याने आपले कलावंतपण सिद्ध केले. 2, स्टेज मॅनेजरच्या जागी तुम्ही आहात अशी कल्पना करून त्या प्रसंगात तुम्ही कसे वागाले सविस्तर लिहा. उत्तर, स्टेज मॅनेजरने चार्लीला गाणे सादर करायला सांगितले. हे योग्यच होते. तो निर्णय योग्यच होता. हे चार्लीने आपल्या कामगिरीने सिद्ध केले. मात्र मॅनेजरची एक गोष्ट मला पटली नाही आणि आवडली नाही. लिलीवर अनवस्था प्रसंग ओढवला तेव्हा मॅनेजर गोंधळून गेला. त्याने प्रेक्षकांना शांत राहण्यासाठी काही केले नाही. मी त्याच्या जागी असतो किंवा असते तर पुढे झाले असते. प्रेक्षकांची क्षमा मागितली असती. घडलेल्या प्रसंगात लिलीची कोणतीही चूक नव्हती. तिच्यावर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्ती होती. हे सर्व त्यांना समजावून सांगितले असते. 15 मिनिटांची विश्रांती जाहीर केली असती. या अवधीत विचारविनिमय केला असता.
लिलीला धीर दिला असता. मला वाटते असेच व्हायला हवे होते. प्रश्न क्रमांक 3. हसरे दुःख या शीर्षकाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. लिली हार्ले ही एक मोठी कलावंत होती. गायन, पियानो, वादन, नर्तन या ती निष्णात होती. कलावंत म्हणून जे मोठेपण असते ते तिने मिळवले होते. या सामर्थ्याच्या बळावर तिने पैसा, कीर्ती मिळवली होती. हे सर्व एके दिवशी अचानक लुप्त झाले. तिचा आवाज हरपला आणि तिचे सर्वस्व गेले. ती रात्र तिच्या दृष्टीने काळा रात्र होती. दुःखाचा कडेलोट होता. त्या रात्री लिलीचा 5 वर्षाचा हुन्नरी मुलगा या संकटात तिच्या मदतीला धावून आला. कोसळलेला कार्यक्रम त्याने पुन्हा उभारला. त्याने गायन, अभिनय, नर्तन या कौशल्याने डोळे दिपवणारे दर्शन घडवले. कोणत्याही आईला आभाळ ठेंगणे वाटावे असे दृश्य होते ते. नवा कलावंत उदयाला आला. आपल्या मुलाचा उदयकाळ म्हणजे सुखाचा सर्वोच्च बिंदू होता. एका बाजूला सुख होते, त्या क्षणी दुसऱ्या बाजूला दुःख होते. म्हणून या पाठाचे शीर्षक हसरे दुःख आहे. प्रश्न 5. हसरे दुःख या पाठातील पाठ्यांशाचे नाट्यीकरण करून वर्गात सादरीकरण करा. अपठित गद्य आकलन. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्या खालील कृती करा. अश्मयुगात माणसाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी चुलीसाठी 3 दगड मांडण्यापासून मृतांचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नाना तऱ्हांनी वापरले. त्याची भांडी कुंडी केली, अवते, हत्यारे बनवली आणि त्याचे दागदागिने देखील घडवले. खडक कोरून किंवा दगडाच्या भिंती रचून आपल्या निवाऱ्याची सोय केली. माणसाच्या प्राथमिक गरजा भागल्यानंतर त्याला आपल्या सृजनशीलतेला आणि पूजावृत्तीला वाट करून दिल्याशिवाय राहवले नाही. फुरसत मिळाली तशी तो लेणी खोदू लागला, शिल्पे करू लागला, घरांना कलात्मक आकार देऊ लागला. शिल्प आणि स्थापत्य या दोन्ही कला झऱ्याप्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. एक सबंध युग दगडातने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि माणसाच्या सृजनशीलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्याला दगडच देव वाटून त्याने तो पूजला. चौकटी पूर्ण करा. अश्मयुगातील माणसाने दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू. 1. दागदागिने. दगडाच्या भिंती रचून आपल्या निवाऱ्यासाठी सोय केली आणि अवते, हत्यारे बनवली. माणसाला दगडच देव वाटण्याचे कारण उताराच्या आधारे तुमच्या मते स्पष्ट करा. शिल्प आणि स्थापत्य या दोन्ही कला झऱ्याप्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. एक सबंध युग दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि माणसाच्या सृजनशीलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्याला दगडच देव वाटून त्याने तो पूजला. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो. इथे आपला व्हिडिओ संपलेला आहे. आपण संपूर्ण स्वाध्याय सोडवला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कमेंट्स आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत, त्यामुळे भरभरून कमेंट्स करा. धन्यवाद.